तर नवी मुंबईत देखील प्रवाशांची सातत्यानं रेलचेल असते। सगळ्याच रेल्वे स्थानकावर सकाळच्या सुमारास आणि संध्याकाळच्या सुमारास मोठी गर्दी देखील उसळलेली असते। नवी मुंबईचा आढावा देखील आपण घेऊयात। नवी मुंबईमधून आकांक्षा देशमुख आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत। वाशी स्टेशनच्या परिसरामध्ये त्या उपस्थित आहेत। आकांक्षा, आपण पाहत असतो नवी मुंबईतून साधारणतः मुंबईमध्ये मोठा नोकरदार वर्ग रोज कामासाठी मुंबईत येत असतो आणि याशिवाय अनेकांची कामासाठी ये-जा सुरू असते आणि नवी मुंबईचं चित्र देखील काही मुंबईपेक्षा काही वेगळं नाहीये। मोठ्या संख्येनं नागरिक रेल्वेने प्रवास करत असतात आणि सातत्यानं अशा प्रकारच्या घटना घडत असतात। नवी मुंबईतील प्रवाशांची नेमकी मागणी काय आणि कशा पद्धतीच्या उपाययोजना रेल्वेने नेमक्या करायला हव्यात? नक्कीच रेल्वेमध्ये जो प्रवास करतात नवी मुंबईतील नागरिक देखील अनेक आहेत आणि हार्बर लाईनवर देखील जेवढी सेंटर लाईनमध्ये गर्दी असते तेवढीच इकडे देखील गर्दी असते आणि लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करत असतात। मात्र कुठेतरी या घटनेनंतर हे समोर आलेलं आहे का वारंवार अशा घटना घडतात, त्यामुळे कुठेतरी जे प्रवासी आहेत त्यांच्यामध्ये देखील भीतीचं वातावरण आहे। जर पाहायला गेलं तर नागरिकांचं एकच म्हणणं आहे का त्या ट्रेन आहेत ते जास्तीत जास्त वाढवाव्या किंवा गर्दी नसावी, जेणेकरून जर ट्रेन वाढवलं तर गर्दी कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे। आणि प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, कारण रेल्वेने जास्तीत जास्त लोक हे प्रवास करतात। त्यामुळे ही जी मुंब्रा या ठिकाणी घटना घडलेली आहे त्याचं सर्वांनाच वाईट वाटत आहे, दुःख व्यक्त केलेलं आहे। मात्र जर अशा वारंवार घटना का घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण नागरिकांची प्रवाशांची एकच मागणी आहे का जास्त ट्रेन वाढवल्या तर गर्दी कमी होईल आणि प्रवाशांचे हाल ते होणार नाही असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। अगदीच आकांक्षा, मुद्दा लक्षात आलेला आहे। महत्त्वाचे अपडेट पोहोचवले आहेत आणि एकंदरीत प्रवाशांची नेमकी मागणी काय आहे ती देखील तू सांगितलेली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।